ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. संजय राऊतांनी शरद पवारांची भेट घेतली. राऊत आणि पवारांमध्ये 20 ते 25 मिनिटं चर्चा. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व. मुंबईमध्ये अजित पवारांचे राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत लढण्यास इच्छुक, सूत्रांची माहिती. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्याचे प्रयत्न. TV9 मराठीला सूत्रांची माहिती. अजित पवारांशी युती करणं म्हणजे भाजपशी हात मिळवणी करणं. अजित पवार हे भाजपचे हस्तक. अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबतच्या युतीवर संजय राऊतांची टीका. दरम्यान आज शरद पवारांना भेटून अनेक विषयांवर चर्चा केल्याची राऊतांची माहिती. हॉटेल तेजयश या प्रकाश शिंदे यांच्या मालकीचंच हे हॉटेल आहे. हॉटेल माझं नाही असं प्रकाश शिंदे का म्हणाले? सुषमा अंधारेंचा सवाल. तर सातारा ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना याच हॉटेलमधून जेवण जायचं, अंधारेंचा आरोप. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या राजीनाम्याचा पुनरुच्चार करते, कारण शिंदेंच्या पदामुळे ड्रग्ज रॅकेटच्या तपासावर परिणाम होऊ शकतो. सुषमा अंधारेंची एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी. तर साताऱ्याच्या सावरीमधील ड्रग्ज प्रकरणाशी माझा संबंध नाही. ड्रग्ज प्रकरणामध्ये सुषमा अंधारेंनी आरोप केलेल्या प्रकाश शिंदे यांचं स्पष्टीकरण. राजकीय द्वेषातनं आपलं नाव या प्रकरणात गोवलं जात आहे, असाही आरोप. तर सनसनाटी निर्माण करण्याचा सुषमा अंधारेंचा प्रयत्न. 48 तासात माफी मागितली नाही तर कायदेशीर कारवाई करणार. सुषमा अंधारेंच्या आरोपांवर मंत्री शंभूराज देसाईंचं आव्हान. साताऱ्यातील ड्रग्ज रॅकेट प्रकरण आता घरापर्यंत पोहोचलं असून मुख्यमंत्री फडणवीसच शेवटचा घाव मिंधेंवर घालतील. राऊतांची टीका. तर शिंदेंच्या अनेक मंत्र्यांना बरखास्त केलं पाहिजे, संजय राऊतांची मागणी. धनंजय मुंडेंच्या पुनर्वापसीला सुप्रिया सुळेंचा विरोध. तर मुंडेंना मंत्रिमंडळात घेतलं तर बीडमध्ये सुळे उपोषण करणार, सूत्रांची माहिती. सुप्रिया सुळेंचा सरकारला इशारा. अंजली दमानिया चंद्रशेखर बावनकुळेंची भेट त्यांनी घेतली आहे. बावनकुळेंची भेट घेऊन धनंजय मुंडेंसोबत चर्चा झाल्याची माहिती. तर मुंडेंना मंत्रिमंडळात घेण्यास अंजली दमानियांचा विरोध. सध्या तरी धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेण्याची चर्चा नाही. अमित शहांसोबत मुंडेंची पूर्वनियोजित भेट होती. कोकाटेंचा राजीनामा आणि मुंडे शहांच्या भेटीचा काही संबंध नाही. नवनाथ बन यांची या संदर्भात प्रतिक्रिया. मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार भेटीमध्ये महायुती संदर्भातही चर्चा. अजित पवारांकडून नवाब मलिकांचा मुद्दा उपस्थित. महायुती म्हणून निवडणूक लढवली पाहिजे, अजित पवारांचं बैठकीत मत, सूत्रांची माहिती. दादा फडणवीस बैठकीनंतर आता राष्ट्रवादी पक्षाची पुन्हा बैठक. मलिकांशिवाय समन्वय समिती स्थापन करता येईल का याची चाचपणी. युती नाही तिथे अन्य पक्षांसोबत कशा प्रकारे जाता येईल याची ही चर्चा. महायुतीमध्ये कसं लढता येईल या संदर्भात महायुतीतल्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करणार. सुनील तटकरेंची माहिती. तर मलिकांशिवाय चर्चा करायची असेल तर मी करेन, तटकरेंची माहिती. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेंचं 10,000 कोटींचं बजेट. प्रत्येक उमेदवाराला शिंदे 10 कोटी रुपये देणार, संजय राऊतांचा दावा. तुम्ही निवडणुकीत फक्त कमळाची काळजी करा, 5 वर्ष आम्ही तुमची काळजी करू. अंबरनाथमधील सभेत मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. देवा भाऊ जो बोलता है वो करता है और मैं नहीं बोलता वो डेफिनेटली करता है. अंबरनाथमधल्या प्रचार सभेत मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी. पुण्यामध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची पालिका जागा वाटपाच्या संदर्भात पहिली बैठक. या बैठकीला शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांना आमंत्रण नाही. जैन बोर्डिंग प्रकरणी आवाज उठवल्यानं रवींद्र धंगेकरांबद्दल भाजपमध्ये नाराजी. भाजप आणि शिवसेना बैठकीचं मला अद्याप निमंत्रण नाही. बैठकीचं निमंत्रण का नाही या संदर्भात माहिती नाही. पक्षानं आदेश दिला तरच बैठकीला जाणार, धंगेकरांची या संदर्भात प्रतिक्रिया. प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा. प्रज्ञा सातव यांचा चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत भाजपात पक्षप्रवेश. आता लोकशाही टिकेल की नाही अशी चर्चा पाहायला मिळते. विरोधी पक्षनेतेपदासाठी राजीनामा घेतल्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यावर सुप्रिया सुळेंची टीका. तर प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेशाचा निर्णय योग्य. प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशावर शिरसाठांची प्रतिक्रिया. मुरुड नगर परिषदेसाठी शिवसेना काँग्रेस एकत्र. अंबादास दानवेंची ट्विट करून टीका. तर जनतेच्या हितासाठी एकत्र येतो, स्वार्थासाठी नाही. दानवेंच्या टीकेला भरत गोगावलेंचं प्रत्युत्तर. अजितदादांची फडणवीसांशी कोकाटेंच्या राजीनाम्यासंदर्भात चर्चा. हायकोर्टाचा दिलासा नसेल तर फडणवीसांना राजीनामा सुपूर्द करणार. फडणवीसांसोबतच्या बैठकीत अजित पवारांची भूमिका, सूत्रांची माहिती.
नाशिक कोर्टानं काढलेल्या अटक वॉरंटची प्रत नाशिक पोलिसांना प्राप्त. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोलीस पुढील कारवाई करणार. नाशिक पोलिसांचं पथक आज मुंबईला येण्याची शक्यता. उद्या कोकाटेंच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी. सदनिका गैरव्यवहार प्रकरणी माणिकराव कोकाटेंची खाती काढली. कोकाटेंची खाती काढण्याची मुख्यमंत्र्यांची शिफारस राज्यपालांकडून मान्य, तर कोकाटेंजवळची खाती अजित पवारांकडे. कोकाटेंना मंत्रिमंडळातनं हकलून द्या अशी विरोधकांची मागणी. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.